ठाकरेंनी हिंदुत्व सोडलेलं नाही, आम्ही त्यांच्या सोबतच आहोत. ऑपरेशन टायगर विरोधात ठाकरे गटाच्या खासदारांची एकी दिसून आली आहे. ठाकरे गट फुटणार यावर उदय सामंत मात्र ठाम आहेत. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना धक्का देत भाजपासोबत महायुती केल्यापासून ठाकरे गटातील अनेक लोकप्रतिनिधींनी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारलं. निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि पक्षाचं धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्याने शिंदे यांच्या पक्षफुटीवर एक प्रकारे शिक्कामोर्तब केलं गेलं. विधानसभा निवडणुकीमध्ये शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने चांगली कामगिरी करत 56 आमदार निवडून आणले. राज्यात महायुतीची सत्ता स्थापन झाल्यावर ठाकरे गटातील आणखी लोकप्रतिनिधी संपर्कात असल्याचं सांगत शिवसेनेच्या नेत्यांनी सातत्याने ठाकरे गटात संभ्रमाचं वातावरण ठेवलं. ठाकरे गटाच्या नेत्यांनी यावर वारंवार त्यांचं खंडन केलं असलं तरी शिवसेना ऑपरेशन टायगर होणार यावर ठाम आहे. मुळात ज्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, ज्यांच्यात एकमत नाही, सुसंवाद नाही किंवा विसंवाद सुरू आहे, सरकारमध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं येऊन सुद्धा रोज नवीन नवीन बातम्या आहेत. अनेक मंत्री गटांगळ्या खात आहेत आणि अशा वेळेला मग या सगळ्या बातम्या सातत्यानं दिसत असताना मग कुठं त्याला डायव्हर्ट करायचं म्हणून कुठेतरी ही मुद्दा पुढे सोडलेली आहे. शिवसेनेकडून जाणीवपूर्वक अशा बातम्या पसरवल्या जात असून बीडच्या बातम्या रोखण्यासाठी पुढ्या सोडल्या जात असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या खासदारांनी केलाय. सकाळपासून एक अशा प्रकारच्या बातम्या पसरवल्या जात आहेत आणि मुळात ज्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, ज्यांच्यात एकमत नाही, सुसंवाद नाही किंवा विसंवाद सुरू आहे, सरकारमध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं येऊन सुद्धा रोज नवीन नवीन बातम्या आहेत. अनेक मंत्री गटांगळ्या खात आहेत आणि अशा वेळेला मग या सगळ्या बातम्या सातत्यानं दिसत असताना मग कुठं त्याला डायव्हर्ट करायचं म्हणून कुठेतरी ही मुद्दा पुढे सोडलेली आहे. ऑपरेशन टायगर असं कोणतंही मिशन नाही या वावड्या असल्याचा दावा करत एकनाथ शिंदे यांना आता त्यांच्यासोबत गेलेल्या आमदार खासदारांना सांभाळणं कठीण झालंय अशी टीका अंबादास दानवे यांनी केली. हे नाहीच आहे कुठं, हे तुम्ही मीडियानी फैलवलेलं ऑपरेशन टायगर आहे. कोणता तरी एखादा नेता म्हटला की आम्ही ऑपरेशन टायगर करतोय, सांगा जरा. उदय सामंत लोक येतील म्हणले, ऑपरेशन म्हटलं, टायगर म्हटलं, टायगर ऑपरेशन टायगर काहीही म्हटलेलं नाही. ह्या तुमच्या अफवा असतात, तुमच्या बातम्या असतात. त्याच्यामुळे याला कोणताही अर्थ नाही, कोणताही पाया नाही, कोणताही याला काही विषय नाही याचा. बाळासाहेबांच्या विचारांचा खरा वारसा एकनाथ शिंदे पुढे नेत असल्याने शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनेक नेते काम करण्यास इच्छुक असल्याचं उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितलंय. ठाकरे गटाचे आमदार शिवसेनेमध्ये येणार, आपण ठाम असल्याचा दावा त्यांनी केलाय. माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी जे काम केलंय त्याच्यासाठी मिशन राबवण्याची आवश्यकता नाही. काही लोकांना कळून चुकलेलं आहे की आता वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे नेणारी शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांच्याच नेतृत्वाखाली चालते. त्याच्यामुळे अनेक लोक संपर्कामध्ये आहेत, हे निश्चित आहेत आणि त्यांचा टप्प्याटप्प्यानं प्रवेश होणार आहे हे देखील निश्चित आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही ओरिजिनल शिवसेना आहे. ठाकरे गटाचे खासदार हे ओरिजिनल बाळासाहेबांचे विचार घेऊन जर एकनाथ शिंदे यांच्या सोबत जात असतील तर त्यांना लोकशाहीमध्ये जाण्याचा अधिकार असल्याचा टोला भाजपाच्या सुधीर मुनगंटीवार यांनी लगावलाय. एकनाथ शिंदेची शिवसेना ही ओरिजिनल शिवसेना आहे हे निवडणुकीत लोकांनी सिद्ध केलं आहे आणि कोर्टानेही सिद्ध केलं आहे. आता ओरिजिनल शिवसेनेमध्ये जर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ही स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची ओरिजिनल शिवसेना आहे हे समजून सहकार्याचा हात पुढे करत असेल तर लोकशाहीमध्ये याला कसं थांबवता येईल. शिवसेनेतील अनेक नेते पक्षफुटीत एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले. ठाकरे गटाला ठेच लागली तरी ते सुधारत नाहीत. शिंदे यांच्या सोबत जाऊन विकासाची कामं होणार असेल तर जायला काय हरकत आहे असं सांगत भाजपाच्या दरेकर यांनी ठाकरे गटाच्या खासदारांना डिवचलंय.
राजकारणामध्ये आता मूर्खपणा म्हटलं तर ते चुकीचं होईल, परंतु आपल्याला ठेच लागल्यानंतर पण दुर्दैवानं उभाटा दुरुस्त होत नाहीत. त्यांचे नेते संजय राऊत दुरुस्त होत नाहीत. असं शिंदे साहेबांना गृहीत धरत धरत गेले आणि शिंदे साहेबांनी अख्खी शिवसेना सोबत घेऊन गेले. त्याचा पत्ताही यांना या ठिकाणी लागला नाही. भाजपाच्या ऑपरेशन लोटस नंतर राज्याच्या राजकारणात शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा आहे. शिवसेनेत नाराज असलेले अनेक आमदार खासदार शिवसेना नेत्यांच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेना नेते करतायत. ठाकरे गटाला राजकीय दबावाखाली ठेवण्याचा हा स्टंट खुबीनं शिवसेनेचे नेते करत आहेत. ठाकरे गट फुटणार अशा बातम्यांमुळे साहजिकच ठाकरे गटात अस्वस्थता निर्माण होते. तसेच कोण जाणार या प्रश्नानं त्यांच्याच पक्षात एकमेकांकडे संशयानं पाहिलं जात आहे. शिवसेनेच्या या राजकीय खेळीचा परिणाम नक्कीच ठाकरे गटावर होतोय. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र न्यूज.